Hello friends, welcome back to my channel Muskeses. So friends, in today's video we are going to learn warming up activities, English workshop activities and activities from language studies section of a poem Truth by Barry Fett. So let's get started. So begin with warming up activities, which includes chit chat. Question 1. Do we speak the truth all the time? की आपण नेहमी बोलतो का? Answer. So you are free to write your own answers. Yes, most of the time I try to speak the truth, but sometimes for something better I speak lies. की कधी नेहमी तर मी सत्य बोलण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी एखाद्या चांगल्यासाठी खोटं बोलावं लागतं. Why do we tell lies? Sometimes की आपण खोटं का बोलतो? Sometimes we tell lies to hide something or the truth because of some fear, and sometimes we tell lies to appreciate someone. कधी कधी भीतीने आपण एक खोटं बोलतो किंवा सत्य लपवून ठेवतो, आणि कधी कधी इतरांची कौतुक करण्यासाठी देखील आपण खोटं बोलतो. नेक्स्ट, हाऊ कॅन वर्ड्स हर्ट समवन? की शब्द कशा प्रकारे इतरांना वेदना देतात? इफ वी डू नॉट यूज देम केअरफुली, and also some harsh words can hurt someone's feelings and emotions. की आपण त्यांचा जर चांगल्या प्रकारे वापर केला नाही किंवा कठोर शब्दात इतरांशी बोललो तर नक्कीच ते इतरांना दुःख देऊ शकतात, वेदना देऊ शकतात. Why should we take care of using proper words while speaking? की बोलताना आपण चांगले योग्य ते शब्दांचा वापर का केला पाहिजे? We should take great care of using proper words while speaking because words are like an arrow that can pierce someone's feelings and emotions if we do not use them carefully. की शब्द हे धनुष्यातल्या बाणासारखे असतात, की धनुष्याचा बाण जसा एखाद्याचा एखाद्याचा शरीरामध्ये छेदून त्याला गतप्राण करू शकतो, की त्याच प्रकारे शब्द देखील इतरांना घायल करू शकतात, वेदना देऊ शकतात, तर ते जर काळजीपूर्वक वापरले गेले नाही तर. हाऊ डू वी ब्रेक रिलेशनशिप्स? की आपण कशा प्रकारे आपले नाते तोडू शकतो? We can break relationships by speaking someone with harsh and bad words. इतरांशी अतिशय कठोर किंवा चुकीच्या शब्दांनी बोलू. We can also break our friendship by telling lies. खोटं बोलून सुद्धा आपण आपली नाती तोडू शकतो, तुटतात. Write down 5 things that make you very happy. तुम्हाला आनंदी करणाऱ्या 5 गोष्टी. Example, our team win the match. When my parents appreciate me. When my parents give me something that I like most. When my teacher appreciates me in the class. When I fulfill something which I attended. And when something happens good in the country. Write down 5 things that are hard to forget because they had upset you greatly. For example, my best friends quarreled with me. तुम्हाला अशा काही गोष्टी लिहायच्या आहेत की ज्या तुम्हाला अपसेट करतात, निराश करतात, दुःखी करतात आणि ज्या तुम्ही विसरू शकत नाही. जसं माय बेस्ट फ्रेंड क्वेडल, की तुमच्या सर्वात चांगल्या मित्राने तुमच्यासोबत भांडण केलं. माय बेस्ट फ्रेंड टोल्ड अ लाय अबाउट मी इन द क्लास. वेन माय बेस्ट फ्रेंड इन्सल्टेड मी इन फ्रंट ऑफ द क्लास. वेन आय सॉ स्मॉल चिल्ड्रन वर्किंग इन अ फॅक्टरी. द डेथ ऑफ समन क्लोज टू अस. अँड वेन माय टीचर गिव पनिशमेंट विदाउट एनी रिझन. मार्जिन क्वेश्चन्स. वेअर डू पेनफुल वर्ड्स लिव्ह देअर स्कर्स? की जे काही पेनफुल वर्ड्स असतात, दुःखदायक शब्द असतात, ते आपली खून कुठे ठेवतात? तर पेनफुल वर्ड्स लिव्ह देअर स्कर्स ऑन द टेंडर माइंड अँड हार्ट. अतिशय नाजूक अशा मनावर आणि हृदयावर त्यांची जी खून आहे ती कायमची राहते. व्हॉट आर वर्ड्स कम्पेअर्ड टू इन द फर्स्ट 2 स्टँजाज? की शब्दांची पहिल्या 2 स्टँजामध्ये कशासोबत तुलना करण्यात आलेली आहे? द वर्ड्स आर कम्पेअर्ड विथ स्लॉन्ट, कर्व्ड thoughts and ghost in the first 2 stanzas. स्लॉन्ट म्हणजे तिरकस दृष्टिकोन, तलवारीसोबत आणि एखाद्या भूताटकीसोबत या शब्दांची तुलना केली गेलेली आहे. इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटीज. फाइंड फ्रॉम द पोएम 2 lines each that contains the following figure of speech. फिगर ऑफ स्पीच असणार आहे. नंबर 1, alliteration. Sticks and stones may break my bones. Bats and brakes may ache through bones. Repetition.
Sticks and stones may break my bones. Stones and sticks break only skin to pierce and stick inside me. Pick out from the poem the synonyms of म्हणजे समानार्थी शब्द. Injury, bruise, delicate, tender, ache, pain, embarrass, mortify, cured, healed. Pick out from the poem the antonyms of विरुद्धार्थी शब्द. Forget, remember, flat, straight, curved, make, break, rise, fall, outside, inside. Answer in your own words with the help of the poem, with them in your notebook. What objects can cause injury to your body? कोणत्या वस्तू आपल्या शरीराला इजा करू शकतात? Objects like sticks, stones, swords, bats and bricks can cause injury to our body. How do harsh and bitter words hurt the poet? की कशा प्रकारे कठोर आणि अतिशय कडवट शब्द कवीला वेदना देऊ शकतात. Harsh and bitter words are like slant and curved swords. They deeply hurt the poet's feelings and emotions. What can heal faster, body or the mind and the heart? Emotions. Explain your choice. की कोणत्या गोष्टी लवकर बऱ्या होऊ शकतात, शरीर की मन किंवा हृदय? तर या ठिकाणी बॉडी कॅन हील फास्टर दॅन माइंड अँड द हार्ट बिकॉज आवर बॉडी कॅन हील एनी स्कर ऑन द अदर हँड द इंजुरीज गिवन टू आवर हार्ट अँड माइंड डीपली हर्ट अस फॉर अ लॉंग टाइम. इट इज डिफिकल्ट टू फॉरगेट द इंजुरीज गिवन टू आवर माइंड अँड हार्ट्स. की मनाला आणि हृदयाला दिलेल्या जखमा ह्या बऱ्या होऊ शकत नाही, त्या दीर्घकाळ आपल्याला छळण्याचं काम करतात, त्याची आठवण आपल्याला परत परत येते. याउलट आपल्याला झालेली शारीरिक जखम मात्र शरीर काही दिवसामध्ये ती भरून काढते किंवा तिला बरं करते. व्हाय आर हार्श वर्ड्स कॉल्ड घोस्ट? की जे काही कठोर शब्द असतात त्यांना कवीने घोस्ट म्हणजे भूत का म्हटलेलं आहे? हार्श वर्ड्स आर कॉल्ड घोस्ट बिकॉज दे हर्ट आवर फिलिंग्स अँड इमोशन्स. दे ट्रबल अस फॉर अ लॉंग टाइम. कारण ते आपल्याला बरंच वेळ, खूप काळ त्रास देण्याचं काम करतात. What does the poet want you to keep in mind when you speak? की जेव्हा आपण बोलतो तेव्हा कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे असं कवीला वाटते? तर the poets want us to keep in mind to use the words carefully when we speak. बोलताना आपण शब्द काळजीपूर्वक वापरले पाहिजे. The poet also tells us to use kind, gentle words while speaking to others. अतिशय आपण नम्र राहिले पाहिजे आणि चांगले शब्दांचा वापर आपण इतरांशी बोलताना केला पाहिजे. Find the rhyme scheme of the stanza number 2 and 3. One is done for you. पहिल्या स्टँजाची rhyme scheme ABCB आहे. The rhyme scheme of the second stanza is also ABCB and third stanza is to ABCB. Just as words can hurt and leave the scar on the mind hurts, words can also heal a person in distress. की जशा प्रकारे शब्द काय करू शकतात, आपल्याला जखमा देऊ शकतात, कायमची खून आपल्या मनावर हृदयावर ठेवू शकतात, अगदी त्याच प्रकारे वर्ड्स कॅन ऑल्सो हील अ पर्सन डिस्ट्रेस. की एखाद्या दुःखी व्यक्तीला शब्द बरे देखील करू शकतात. शब्दामध्ये एकांना उभारी देण्याचे, त्याला नवी उमेद देण्याची, ऊर्जा देण्याची ताकद सुद्धा शब्दामध्ये असते. राईट इन युअर नोटबुक अँड एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन विच प्रूव्ह दॅट काइंड वर्ड्स रिलीव्ह डिस्ट्रेस. की तुमचा एखादा अनुभव या ठिकाणी तुम्हाला शेअर करायचे की ज्यामुळे तुमच्या अतिशय चांगल्या शब्दामुळे एखाद्या व्यक्तीचा जो काही ताण होता तो नाहीसा झाला आणि तो नव्या उमेदीने कामाला लागला. तर तुम्हाला तुमचा अनुभव या ठिकाणी सांगायचा आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, माय फ्रेंड महेश इज अन एक्सलंट क्रिकेट प्लेयर. He made many records in inter-school competitions. He is an excellent opening batsman. Our school's batting lineup is totally depend upon him. He scored many centuries and double centuries in inter-school matches. He is a well-known batsman in our
in our city. Last year his performance was extremely good in so many matches. Because of his brilliant performance in the inter-school matches, he hoped to be in the district level team. Everyone was sure about his selection in the district level team, but unfortunately he was not selected in the team even his brilliant performance. So he was so sad and discouraged. He did not speak with others and was living a lonely life. Even he was absent to school for many days, so I went to his house and told him that you should not discourage just like this. You were the star of our school team. I told him to practice more and more and not to give up. I assured him that next time the selectors will definitely think about you. In order to make your position in the district level team, you must continue your practice and hard work. So he realized his mistakes, and from the next day he started practicing again with great enthusiasm. My few kind and gentle words made so difference in Mahesh. I was too relieved. समराइज द पोएम इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. की इथे काही पॉईंट दिलेले आहेत, या पॉईंटच्या आधारे आपल्याला काय करायची, ही पोएम समराइज करायची. म्हणजे इन शॉर्ट मध्ये आपल्याला याचा सारांश लिहायचा आहे. तर इन द पोएम द पोएट हॅज टोल्ड अस द इम्पॉर्टन्स ऑफ युजिंग काइंड अँड जेंटल वर्ड्स वेन वी स्पीक विथ अदर्स. जस्ट लाईक द स्टिक्स अँड स्टोन्स, the injuries given by the words also hurt us, given us a great pain. The harsh and bad words trouble us for a long time, just like ghosts. The poet further says that just like the swords that pierce through our body, words also mortify us or make us feel ashamed if we do not use them properly. The poet says that injuries given by the bats and bricks can cure after some times, but the injuries given by the harsh and bad words hurt our tender mind and hearts. All through the poem, the poet advises us to be more careful while speaking to others and think twice before uttering a single words. की संपूर्ण कवितेमध्ये कवीने आपल्याला एकच गोष्ट सांगितलेली आहे की इतरांशी बोलताना आपण अतिशय काळजीपूर्वक बोललं पाहिजे आणि शब्दांचा जो वापर आहे तो अतिशय काळजीपूर्वक केलेला पाहिजे. कारण शब्द कसे असतात तुम्हाला माहिती आहे, एखाद्या धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखे असतात की जेव्हा धनुष्यातून बाण सुटतो तेव्हा त्यावर आपलं कसल्याही प्रकारचे नियंत्रण असते. शब्दांच्या बाबतीत सुद्धा हीच गोष्ट आहे. सो फ्रेंड्स, आय होप यू लाईक द व्हिडिओ. सो प्लीज सबस्क्राईब द चॅनल and like and share the video. So thank you very much for watching the video.